आज अंगारकी संकष्टीनिमित्त गणेश भक्तांनी मुख्य गणपती मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी। सांगलीमध्ये आज अंगारकी संकष्टीनिमित्त गणेश भक्तांनी मुख्य गणपती मंदिरामध्ये दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे। यंदाच्या वर्षातील ही पहिली आणि शेवटची अंगारकी संकष्टी असल्याने भाविकांनी गणरायाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे। यानिमित्त सांगलीतील गणपती मंदिराच्या परिसरात आकर्षक सजावट सुद्धा संस्थानांकडून करण्यात आली आहे। भाविकांची गर्दी लक्षात घेता सुरक्षा व्यवस्था आणि होमगार्ड यांची नियुक्ती मंदिराच्या परिसरात करण्यात आली आहे। या संपूर्ण पार्श्वभूमीवर पहाटे 5 वाजल्यापासून सांगलीतील गणेश भक्त मुख्य गणपती मंदिरात आपल्या गणरायाच्या दर्शनासाठी येत आहेत। सांगली नगरीचे आराध्य दैवत श्री गजानन आज अंगारकी संकष्टी सकाळपासून गर्दी चालू आहे। मंदिर 5 वाजता उघडतं, 5 वाजल्यापासून गर्दीची ही चालू आहे आणि वर्षातली पहिली अंगारकी असल्यामुळे भाविकांची प्रचंड गर्दी आहे। सांगलीचे गणपती मंदिर हे सांगलीचं वैशिष्ट्य म्हणून ओळखलं जातं आणि त्यामुळेच सांगलीच्या भक्तांचं एकदम चांगल्या पद्धतीनं हे होतं, मनशांती होती। मनोकामना पूर्ण करणारा गणपती म्हणून ओळखला जातो। आज गेले आम्ही 32 वर्ष सकाळचं सुरुवात सुद्धा चांगल्या पद्धतीने इथूनच चालू करतो आणि सकाळचं दर्शन घेऊनच दिवसभराचं कार्य चालू करतो। असे कित्येक भक्त आहेत की जेणेकरून हे करतात। सांगलीची मोठी बाजारपेठ ही गणपती पेठ म्हणूनच वसवली गेली आणि त्याचं नावलौकिक अख्ख्या महाराष्ट्रात आहे। त्यामुळे गणपतीला काही लोक व्यापारी सुद्धा पार्टनरमध्ये घेऊन कामं करतात आणि गणपतीची श्रद्धा अशा पद्धतीने जोपासली जाते। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली।